आणि आता बातमी परभणीतून। परभणीत काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याची त्यांनी तयारी केली अशी शक्यता वर्तवण्यात येते। चंद्रपुरात सहकार्य न केल्यास पाठिंबा काढण्याचा इशारा काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेसशिवाय परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकत नाही, त्यामुळे चंद्रपुरात सहकार्य न केल्यास परभणीत पाठिंबा काढू असा इशारा देण्यात आल्याचं समजतंय। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अजय आपल्या सोबत आहे। अजय, एकीकडे चंद्रपूरमध्ये सहकार्य करा तरच परभणीमध्ये आम्ही सहकार्य करू अशीच काहीशी भूमिका आता काँग्रेसने घेतली आहे, त्यामुळे ठाकरेंची अडचण होऊ शकते। आपण जर पाहिलं तर काँग्रेसचं बहुमत हे चंद्रपूरमध्ये, तर ठाकरेंच्या शिवसेनेचं बहुमत हे परभणीत आहे आणि दोन्ही पक्षांना एकमेकांची साथ मिळाल्यावरच महापौर पद जे ते मिळू शकतं। आज सकाळपासूनच चर्चा होत्या की ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता, आणि भाजपचे नेते ते उघड बोलत होते। त्यानंतर वडट्टीवार यांनी जी आहे ती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। आता काँग्रेसची अंतर्गत जी बैठक झालेली आहे त्या बैठकीची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली, आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जर चंद्रपूरमध्ये पाठिंबा ठाकरेंच्या शिवसेनेने दिला नाही तर परभणीत जो ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा काढून घेतला जाईल। त्यामुळे जर चंद्रपूरमध्ये आता काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेस ठाकरेंची युती झाली नाही तर मग परभणीतलं चित्र सुद्धा आपल्याला वाईस वर्षा दिसताना पाहायला मिळेल। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई आणि विजय वडट्टीवार चर्चा करताना स्वाभाविकच या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे काय नेमकी चर्चा होते आणि काय नेमका समझोता होतोय ते पाहणं महत्त्वाचं असेल। अजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।